नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? सो इयत्ता 10वीसाठीचे जे काय ऑनलाईन लेक्चर्स आहेत ते आता आपण सुरू करणार आहोत. त्यासाठी तुमच्या 10वीचा मॅथमॅटिक्स पार्ट 1 म्हणजे गणित भाग 1चा जो पहिला चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल, 2 चलातील एक रेषीय समीकरणे, हा जो पार्ट आहे तो आता आपण सुरू करणार आहोत. ओके, सो याचे प्रत्येक लेक्चर्स तुम्ही व्यवस्थित बारकाईनं बघा, तुम्हाला तो इझिली समजून येईल. ओके, ठीक आहे. तर सुरू करूयात आपलं पहिला चॅप्टर लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल. ओके, तर सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो, हा चॅप्टर सुरू करण्याआधी आपल्याला हे लिनियर इक्वेशन्स आणि 2 व्हेरिएबल, लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल म्हणजे काय, म्हणजेच 2 चलातील एक रेषीय समीकरण म्हणजे काय हे सुरुवातीला जाणून घ्यावं लागेल. ओके, तर आपल्याला माहिती आहे एक इक्वेशन बनताना बरोबर 2 बाजू असतात, LHS आणि RHS, त्याला आपण समीकरण म्हणतो. मग लिनियर इक्वेशन्स म्हणजे काय हे आपण 9वीमध्ये इयत्ता 9वीमध्ये तुमच्या शिकलेलो आहोत. लिनियर इक्वेशन म्हणजे असे इक्वेशन ज्याच्यात व्हेरिएबलची जी डिग्री असते किंवा आपण त्याला कोटी म्हणतो मराठीमध्ये, ती 1 असते. व्हेरिएबलची डिग्री किती असते? 1 असते. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे 3 प्रकारची इक्वेशन आहेत बघा. एक पहिला आहे लिनियर इक्वेशन जे आपण शिकलेली आहेत. ओके, यालाच एक रेषीय समीकरण म्हणतात. एक रेषीय समीकरण. त्यानंतर दुसरं आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन बघितलेलं, हे इयत्ता 9वीमध्ये आपण शिकलेलो आहोत. क्वाड्रॅटिक इक्वेशन दॅट इज वर्ग समीकरण, त्याला आपण वर्ग समीकरण असं म्हणतो. आणि थर्ड मग क्यूबिक इक्वेशन, ज्याला आपण घन समीकरण असं म्हणतो. ओके, तर अशी 3 प्रकारची इक्वेशन आपण शिकले आहोत. ते काय इक्वेशन आहेत ते पण आपण बघूयात. बघा, लिनियर इक्वेशनमध्ये त्याची जी डिग्री असते, डिग्री म्हणजे काय असतं तर व्हेरिएबलचा मॅक्सिमम जो इंडेक्स, समीकरणातला व्हेरिएबलचा किंवा त्या इक्वेशनमधला व्हेरिएबलचा मॅक्सिमम इंडेक्स. आता व्हेरिएबल आणि कोएफिशियंट ह्या गोष्टी सर्वांना माहीत असतील, नसतील तर परत एकदा सांगतो. हे एक्स आणि वाय, ओके, हे एक्स आणि वाय जे काय लेटर्स आलेले आहेत, अक्षरं आलेले आहेत, त्यांना आपण व्हेरिएबल म्हणतो, चल म्हणतो मराठीत. आणि हे 2 आहे किंवा याला एक सहगुणक आलेला आहे 1. ओके, 1 म्हणजे ह्याच्या बरोबर इथे एक संख्या आहे, ती जी दिसत नाहीये तर आपण 1 घेतो. तर ती संख्या आहे 1 आणि हे 2, यांना कोएफिशियंट म्हणतात, मराठीमध्ये त्याला सहगुणक म्हणतात. तर हे आहेत तुमचे व्हेरिएबल, हे एक्स वाय व्हेरिएबल आहे, कळलं? सो एक्स आणि वाय हे आहेत ते व्हेरिएबल आहेत, ती चल आहेत. आणि हे 2, हे 2, 3 वजा 3. ओके, सो हे जे आहेत ते काय आहेत? हे कोएफिशियंट्स आहेत, त्यांना सहगुणक म्हणतात. तर आपल्याला लिनियर इक्वेशनमध्ये काय बघावं लागतं तर हा जो व्हेरिएबल आहे या व्हेरिएबलचा इंडेक्स, मॅक्सिमम इंडेक्स हा 1 पाहिजे, तर ते लिनियर इक्वेशन बनतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक इक्वेशन आहे 4x + 2y किंवा 4x + 2 = 0. 4x + 2 = 0 असेल. ओके, सो किंवा 6 घेऊयात आपण, 6 असं एक इक्वेशन मिळतंय. तर याच्यात एक व्हेरिएबल किती आहे? एक्स हा व्हेरिएबल आहे, एकच व्हेरिएबल आहे तिथं. हे सगळे कोएफिशियंट आहेत, 4, 2, इथं x⁻0 असतो. सो हा 4 वगैरे हे कोएफिशियंट आहेत. तर ह्या व्हेरिएबलचा फक्त आपल्याला इंडेक्स बघायचा आहे. तर याचा इंडेक्स म्हणजे घातांक. ओके, सपोज 5 वर्ग 10चा घन. तर हे जे 2 आहे, हे 3 आहे, याला आपण इंडेक्स म्हणतो. यांना काय म्हणतो आपण? इंडेक्स म्हणजेच काय? घातांक. ओके, आता याच्या डोक्यावर काय लिहिलंय का? आता 5च्या डोक्यावर कसं 2 आहे, 10च्या डोक्यावर 3 आहे, तसं याच्या इथं वर आहे का? काय नाही, पण तिथे एक संख्या असते ती म्हणजे 1.
ओके, तिथे जी संख्या दिसत नाही ती म्हणजे 1 आहे. सो याचा अर्थ याचा इंडेक्स आहे तो 1 आहे, याचा घातांक किती आहे 1 आहे. ओके, सो जर हा घातांक जर 1 असेल त्या समीकरणामध्ये कशाचा, त्या व्हेरिएबलचा, आणि तो सगळ्यात जास्त आहे, बाकी इकडे x⁻0 आहे. ओके, सो घातांक जर 1 असेल तर त्याला आपण लिनियर इक्वेशन म्हणतो किंवा एक रेषीय समीकरण म्हणतो. पुढे तुम्ही शिकाल की त्याच्यापासून एक रेषीय किंवा एक रेषा कशी मिळते ग्राफवर आपल्याला. त्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे असं समीकरण किंवा असं इक्वेशन ज्याच्यात ह्या व्हेरिएबलचा घातांक हा 2 असतो. व्हेरिएबलचा घातांक किती असतो 2 असतो. आणि हे तुम्ही इयत्ता 9वी मध्ये शिकलेले आहात बघा. असं इक्वेशन जे ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 या फॉर्ममध्ये आहे. a b c हे कोएफिशियंट आहे तिथं, आणि हा जो x आहे तो इथं व्हेरिएबल आहे. ओके, सो एक एक्झाम्पल घेऊयात आपण. 6x² प्लस 4x प्लस 10 इज इक्वल टू 0 असं काहीतरी एक इक्वेशन आहे. ओके, जर इथं तुम्ही व्हेरिएबल बघितला तर x हा व्हेरिएबल आहे. ओके, आणि त्याचे घातांक जर बघत आला तर इथं x⁻0 आहे. कोणत्याही संख्येचा r⁻0 हा 1 असतो, म्हणून ह्या इथं 10 × 1 आपण करू शकतो, म्हणून x⁻0 घेऊ शकतो. त्यानंतर इथं x⁻1 आहे, xचा पहिला घात आहे, आणि इथं xचा दुसरा घात आहे. सो आपल्याला काय बघायचं आहे, मॅक्सिमम इंडेक्स बघायचा आहे. डिग्री म्हणजे काय असतं तर त्या समीकरणातील व्हेरिएबलची किंवा चलाची सगळ्यात मोठा घातांक किंवा सगळ्यात मोठा इंडेक्स. सो मॅक्सिमम इंडेक्स किती आहे 2 आहे. सो जेव्हा ही मॅक्सिमम इंडेक्स 2 असते त्या ह्याच्यात समीकरणामध्ये इक्वेशनमध्ये, तेव्हा ते इक्वेशन क्वाड्रॅटिक असतं. ओके, ठीक आहे, समजत असेल तुम्हाला. नेक्स्ट आहे क्युबिक इक्वेशन. क्युबिक नावावरून समजलं असेल. घन म्हणजे त्याचा मॅक्सिमम इंडेक्स किती पाहिजे 3 हवा. ओके, सो त्या इक्वेशनचा स्टँडर्ड रूप आपण असं म्हणतो x² प्लस bx² प्लस cx प्लस d इज इक्वल टू 0 या फॉर्ममध्ये एखादं इक्वेशन असेल तर ते क्युबिक समजलं जातं. ओके, सो इथं असं इक्वेशन असेल 7x³ प्लस 9x² प्लस 2x प्लस अगेन 11 or something. ओके, सो यू विल गेट देअर क्युबिक इक्वेशन. सो हे क्युबिक इक्वेशन मिळेल तुम्हाला, समजून येईल की त्याचा मॅक्सिमम इंडेक्स हा 3 आहे. ओके, तर ह्या बेसिक गोष्टी होत्या ज्या तुम्हाला माहीत हव्यात, जेणेकरून तुम्हाला लिनियर इक्वेशन्स वगैरे ओळखता येतील. सो आपल्याला फक्त याच्यावर फोकस करायचं आता. लिनियर इक्वेशन म्हणजेच एक रेषीय समीकरण ज्याच्यात त्या चलाचा म्हणजेच व्हेरिएबल, चल म्हणजे व्हेरिएबल लक्षात ठेवा, हे x जे आहे ते व्हेरिएबल म्हणतो आपण त्या. तर त्या चलाचा मॅक्सिमम इंडेक्स किती पाहिजे 1 हवा. ओके, ठीक आहे, तर ते काय कोणतं इक्वेशन होतं, लिनियर इक्वेशन होतं. ओके, ठीक आहे. तर हे तुम्हाला हवं असेल तर हे तुम्ही पॉज करून लिहून घेऊ शकता. ओके, ठीक. सो मी हे इरेज करतो. ठीक आहे, तर आता इकडे बघा. सो हे फर्स्ट इक्वेशन बघा, x + 2y इज इक्वल टू -1 असं एक इक्वेशन आहे. तर हे सुरुवातीला लिनियर इक्वेशन आहे की नाही हे कसं ओळखायचं, तुम्हाला एक 3 स्टेप सांगितलेत. आता आपल्याला फक्त लिनियर इक्वेशन नाही बघायचं तर ते इक्वेशन 2 व्हेरिएबलचं पाहिजे, इन 2 व्हेरिएबल, 2 चल पाहिजेत त्याच्यात. किती चल पाहिजेत 2. ओके, सो 2 म्हणजे काय तर बघा, हा x हा एक चल आहे आणि y हा एक चल, असे 2 वेगळी चल आली याच्यात, कळतंय. सो याचा अर्थ काय झालं, हे इक्वेशन आहे ते आपलं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे. ओके, आता हे लिनियर आहे की नाही कसं शोधायचं बघा. पहिला हे 2 व्हेरिएबल आहेत का याच्यात, आहेत x आणि y हे 2 व्हेरिएबल आहेत. त्यानंतर लिनियर आहे की नाही, लिनियर आहे की नाही कसं ओळखणार, त्याचा इंडेक्स मॅक्सिमम इंडेक्स किती पाहिजे 1 हवा. ओके, सो वायचा इंडेक्स किती आहे दिसत नाही येतं म्हणजे 1 आहे, आणि एक्सचा इंडेक्स पण किती आहे 1 आहे. ओके, समजलं. त्यानंतर हे पण पहिला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे का चेक करू. सो x y 2 व्हेरिएबल आहे तिथे, 2 व्हेरिएबल असून वायचा इंडेक्स शोधा, तो 1 आहे, एक्सचा इंडेक्स आहे तो सुद्धा 1 आहे. याचा अर्थ हे सुद्धा एक लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे. देन लेट्स सी थर्ड. आता या थर्ड मध्ये बघा, आता याचा आता ॲक्च्युली y किंवा x आणि y हे कुठे आहेत, आता छेदात आहेत.
सो आपण काय म्हणतो, हे सहगुणक आहेत. सहगुणक म्हणजे ते सहगुणाकारात आले पाहिजेत आणि इथं हे कुठं आलेत, भागाकारात आलेत, बरोबर. सो 9 हा ॲक्च्युली 9ला x हा भागाकारात आहे. सो सुरुवातीला आपण हे इक्वेशन थोडंसं बदलून घेऊयात, मॉडिफाय करून घेऊयात. मॉडिफाय म्हणजे ह्याच्यात चेंज करत नाहीत, पण गणिताच्या नियमाचा वापर करून थोडंसं त्याच्यात बदल घडवून आणतो. ओके, सो यालाच आपण कसं बनवू शकतो बघा, 9. ओके, से 1/x आहे, बरोबर. सो 1/x या ठिकाणी तुम्ही हा फॉर्म्युला वापरू शकता. 1/m हा एक इंडेक्सचा फॉर्म्युला आपण वापरू शकतो. 1/m हाच आपण 1/m आहे तेच आपण m⁻⁻1 असं लिहू शकतो. हा इंडेक्सचा फॉर्म्युला फक्त एक तुम्हाला लक्षात असावा, नसतील तर हळूहळू जे इंडेक्सचे फॉर्म्युले होतील ते मी सांगत जाईन. ठीक. सो हा आपण घातांकाचा एक आपण हा नियम शिकलेला आहे आधी 7वी 8वी मध्ये वगैरे. सो 1/m इज इक्वल टू m⁻⁻1 असतं. म्हणजे कुठलीही संख्या जर छेदात असेल, ती जर अंशात घ्यायची असेल तर त्याचा घातांक हा निगेटिव्ह केला जातो. खाली निगेटिव्ह असेल तर वर पॉझिटिव्ह केला जातो. म्हणजे त्याचं साईन चेंज केलं जातं, साईन चेंज होतं ते. ओके, सो 9 × x⁻⁻, याचं काय बनेल, 9 × x⁻⁻1 जेव्हा तुम्ही ते अंशात घ्याल, गुणाकारात घ्याल. समजलं का? हे इथं लिहितो वाटलंच तर हे असं होईल. 1/x इज इक्वल टू इट विल बिकम x⁻⁻1. ओके, देन प्लस सिमिलरली डू फॉर y. सो देर इज अ 2 अँड युअर ते y आहे ते परत अंशात घेण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, त्याचा इनवर्स घ्यावा लागेल. ओके, कळालं. सो 1/y पण काय असतो, y⁻⁻1. कळालं. हा इंडेक्सचा एक सिंपल फॉर्म्युला वापरलेला आहे आपण. सो इज इक्वल टू 11. तर आता हे चेक करूया आपण, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे का. सुरुवातीला बघू की हे 2 व्हेरिएबल इक्वेशन आहे का बघा. x⁻⁻1 सॉरी पहिला 2 व्हेरिएबल आहेत का, x आणि y असे 2 व्हेरिएबल आहेत. त्यानंतर आपण बघू लिनियर इक्वेशन आहे का ते. लिनियर इक्वेशनला आपण काय बघतो, तर त्याचा मॅक्सिमम इंडेक्स हा 1 हवा. सो याचा मॅक्सिमम इंडेक्स किती आहे, -1. याचा किती आहे, -1. याचा अर्थ हे लिनियर इक्वेशन आहे का, नाही. हे लिनियर इक्वेशन नाही, कारण की याचा इंडेक्स हा -1 आहे आणि आपल्याला हवा आहे तो 1 हवा. ओके, ठीक. त्यानंतर इथं बघा 4th केस बघा, तो हे सुद्धा लिनियर इक्वेशन नाही. हे लिनियर इक्वेशन आहे नंतर हे नाही. त्यानंतर हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे का चेक करू. पहिला 2 व्हेरिएबल आहेत का, आहेत. x आणि y असे 2 व्हेरिएबल आहेत आणि त्याच्यात मॅक्सिमम इंडेक्स 1 आहे का, नाही. ह्याचा 2 आहे, याचा 2 आहे. सो मॅक्सिमम इंडेक्स वाढला, 2 झाला. ओके, सो इक्वेशन हे क्वाड्रॅटिक बनलं, समजलं, वर्ग समीकरण बनलं. याचा अर्थ हे सुद्धा लिनियर इक्वेशन नाही. ओके, तर या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. तर हेच क्रायटेरिया आहेत का मग. ओके, किंवा आणखी काय याच्यात वेगळे क्रायटेरिया आहेत का ते बघूया. त्याचा स्टँडर्ड फॉर्म काय असतो तो आपण बघूयात आता. ओके, तर लक्ष द्या इकडं. का त्या लिनियर इक्वेशनचं स्टँडर्ड फॉर्म म्हणजे ते कोणत्या स्वरूपात लिहिलं जातं, ते लिहिलं जातं ax + bx + c इज इक्वल टू 0. तर हे प्रमाण रूप आहे कशाचं, लिनियर इक्वेशन. स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन. ओके, 2 चलातील एक रेषीय समीकरणाचं प्रमाण रूप. हे काय मी मराठीमध्ये आता लिहित नाही, तुम्ही जसं समजेल तसं लिहून घ्या. 2 चलातील एक रेषीय समीकरणाचं प्रमाण रूप. ओके, मी जसं सांगतोय तसं तुम्ही नोट डाऊन करून घेतलं तरी चालेल. स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन. सो ax + bx + c इज इक्वल टू 0. हे एक स्टँडर्ड फॉर्म आहे, त्याचं प्रमाण रूप आहे. ओके, सो हे इक्वेशन आपण या स्वरूपात लिहू शकतो बघा. कसं लिहू शकतो, x आधी नंतर सॉरी इथं आपल्याला x + by करावं लागेल. 2 व्हेरिएबलचं बनवायचं आहे ना आपल्याला. सो ax + by + c, ax + by + c हे त्याचं प्रमाण रूप आहे. सो इथं x त्यानंतर by दॅट इज 2y आणि हा -1 या बाजूला आला. ओके, म्हणजे पक्षांतर क्रिया केली त्यानं, हा -1 इकडे आला की हा +1 होईल. ओके,
सो अशा पद्धतीनं तुम्हाला हे त्याच्या प्रमाण रूपात लिहिलेलं मिळेल. ओके, सो हेच इक्वेशन आपण त्याच्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. सो वेअर ओके, इथं ए किती आहे सांगा. ए हा एक्सचा कोएफिशियंट आहे. सो एक्सचा कोएफिशियंट ए आहे. सो इथे एक्सचा कोएफिशियंट किती आहे 1. समजलं, इथं दिसत नाही याचा अर्थ तिथं गुणिले 1 आहे. कोणत्याही संख्येला गुणिले 1 असतंच आणि भागिले 1 सुद्धा असतं. सो याचा अर्थ इथं दिसत नाही, याचा अर्थ तिथं ए हा 1 आहे. 1 हा तिथं गुणाकारात आहे. त्यानंतर बी किती आहे. बी आहे तो 2 आहे. ओके, वायचा कोएफिशियंट बी. सो वायचा कोएफिशियंट इथं 2 आहे. आणि सी किती आहे, राहिलेला कॉन्स्टंट जो आहे तो किती आहे, तो 1 आहे. ओके, अशा पद्धतीनं तुम्हाला संख्या दिसून येते. सो आणखी एक महत्त्वाचं म्हणजे लिनियर इक्वेशनमध्ये हे जे तुमचं ए आणि बी आहे फॉर linear equations a or b should not be equal to 0. a आणि जे b आहे ते 0 शी इक्वल नकोत. म्हणजे ह्या दोघांपैकी कोणीही 0 शी इक्वल नको, तर मग ते तुमचं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल बनणार नाही. ओके, सो लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलसाठी तुम्हाला हे जे ए आणि बी आहेत ते 0 नकोत. ओके, समजलं तुम्हाला. तर या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, या पटकन नोट डाऊन करून घ्या. ओके, ठीक आहे. सो पेज नंबर 1 वर एक ॲक्टिव्हिटी आहे, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. त्याच्यात काय करायचं बघा, आपल्याला इक्वेशन दिलेले आहेत, तुम्हाला काही 7 इक्वेशन दिलेले आहेत. सो इज द इक्वेशन इज लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. सो ही इक्वेशन आहेत ती 2 चलातील एक रेषीय समीकरण आहे का, म्हणजे 2 व्हेरिएबलमधलं एक लिनियर इक्वेशन आहे का आपल्याला चेक करायचं. ओके, सो मी तुम्हाला 3 क्रायटेरिया सांगितलेले आहेत त्याची. सो पहिला क्रायटेरिया काय आहे त्याच्यात बघा. पहिला क्रायटेरिया आहे त्याच्यात 2 व्हेरिएबल पाहिजेत. मग ते काही असतील, एक्स वाय असेल, एम एन असेल, पी क्यू असेल, ए बी असेल, कोणतेही 2 व्हेरिएबल हवेत. दुसरा क्रायटेरिया त्याचा आहेत मॅक्सिमम इंडेक्स, म्हणजे सगळ्यात मोठा घातांक कुणाचा, व्हेरिएबलचा. ओके, व्हेरिएबल इंडेक्स ऑफ व्हेरिएबल असं लिहितो. व्हेरिएबल शुड बी 1. ओके, सो चलाचा सगळ्यात मोठा घातांक हा 1 पाहिजे. आणि तिसरा क्रायटेरिया आहे ए बी शुड नॉट बी 0. ओके, ए आणि बी 0 नको. ठीक आहे, तर बघा मग. सो याच्यात फर्स्ट इक्वेशन चेक करूयात. एम एन असे 2 व्हेरिएबल आहेत. मॅक्सिमम इंडेक्स चेक करा दोन्ही व्हेरिएबलचा, याचा 1 आहे, ह्याचा 1 आहे. सो ओके, आणि ए बी 0 आहेत का, नाही, त्याचा 4 आणि 3. याचा अर्थ हे तुमचं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे. सो हिअर इट इज एस. ओके, नेक्स्ट 3x² - 7y. पहिलं इक्वेशन आपण चेक करूया. 3x² - 7y = 13 बरोबर आहे. सो याच्यात पहिला 2 व्हेरिएबल आहेत का चेक करा. हो आहेत. मॅक्सिमम इंडेक्स ऑफ व्हेरिएबल शुड बी 1. 1 पाहिजे आपल्याला. याचा इंडेक्स 1 आहे, याचा 2 आहे. याचा अर्थ मॅक्सिमम इंडेक्स 2 झाला. याचा अर्थ हे इक्वेशन लिनियर राहत नाही, हे इक्वेशन क्वाड्रॅटिक बनेल. ओके, सो द आन्सर विल बी नो. समजलं? ठीक, समज नसेल तर पुन्हा व्हिडिओ बघ. त्यानंतर पहिला आपल्याला हे √, आले √5 आले, काय त्याच्याशी देणं घेणं नाही. आपल्याला फक्त बघायचं काय बघा, 2 व्हेरिएबल आहेत का 2 व्हेरिएबल आहेत, त्याचे मॅक्सिमम इंडेक्स चेक करायचा. इंडेक्स 1 आहे, याचा पण इंडेक्स 1 आहे, याचा अर्थ 1च आहे. ओके, सो हे इक्वेशन आहे का, आणि ए बी 0 आहे का, नाही. ठीक, सो ए √2 आहे आणि बी √5. सो याचा अर्थ हे इक्वेशन सुद्धा तुमचं लिनियर इक्वेशन आहे. ओके, एस. त्यानंतर 2 व्हेरिएबल आहेत का, हो 2 व्हेरिएबल आहेत. ओके, त्यानंतर 2 व्हेरिएबल नंतर त्याचा मॅक्सिमम इंडेक्स बघा, ह्याचा 1 आहे, याचा 1 आहे, तो पण आहे. आणि थर्ड क्रायटेरिया काय आपला, ए बी शुड नॉट बी 0. मग इथं ए 0 आलं,
ए म्हणजे एक्सचा कोएफिशियंट 0 आला, याचाच अर्थ काय, तर हे जे इक्वेशन आहे ते 2 व्हेरिएबलचं इक्वेशन किंवा लिनियर इक्वेशन नाही. ओके, नेक्स्ट इथं बघा 2 व्हेरिएबल, मॅक्सिमम इंडेक्स 1 1 अँड कोएफिशियंट बघा, कोएफिशियंट चेक करायचं 0.3 आणि ह्याचं 0 आला, सो बी 0 आला, तर अर्थ हे इक्वेशन सुद्धा लिनियर इक्वेशन नाही. अगेन ओके, सो हे मग सारखं आलं बघा, हे इक्वेशन आपल्याला थोडंसं बदलून लिहावं लागेल. हे इक्वेशन आपण असं लिहू शकतो 4x⁻1 प्लस 5y⁻1 इज इक्वल टू 4. ओके, सो या इक्वेशनमध्ये पण चेक करा, x 2 व्हेरिएबल आहेत, पण एक्सचा आणि वायचा कोएफिशियंट किंवा कोएफिशियंट नव्हे, इंडेक्स मॅक्सिमम इंडेक्स हा -1 आला, याचा अर्थ हे इक्वेशन 2 व्हेरिएबल लिनियर इक्वेशन नाही. का, तर मॅक्सिमम इंडेक्स हा -1 आलेला आहे, लक्षात. ठीक आहे, यांचे आपण कसं इक्वेशन घेतो किंवा याचे इंडेक्स कसे आपण शिकलोय, जेव्हा जास्त व्हेरिएबल येतात, ओके, 2 व्हेरिएबल इक्वेशन वगैरे असे असेल एकत्र आलेले, तर तेव्हा एक्स वाय असेल तर त्या दोघांच्या इंडेक्सचा आपण सम करतो, म्हणजे बेरीज करतो. सो याचा इंडेक्स किती आहे, याचा इंडेक्स आहे 1, याचा इंडेक्स किती आहे 1, सो ह्यांचा मॅक्सिमम इंडेक्स किती आला 2 आला, ह्या दोघांची बेरीज करायची, हा या 1ची आणि या 1ची बेरीज करायची, म्हणजे याची डिग्री आली 2. ओके, तर मॅक्सिमम इंडेक्स म्हणजे डिग्री असते ना, आणि डिग्री 2 आल्यामुळं आपण ते इक्वेशन क्वाड्रॅटिक मानतो, हे इक्वेशन लिनियर मानत नाही. सो याचा आन्सर सुद्धा नो येणार. ओके, समजलं, ठीक आहे. ठीक, तर ही अशी ॲक्टिव्हिटी होती, पॉज करून तुम्ही लिहून घ्या, समजलं नसेल तर पुन्हा एकदा बघा. ठीक ठीक आहे. सो आता सेकंड त्यातला पॉईंट आहे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स, म्हणजे एक सामायिक एक रेषीय समीकरणे. सो इथं सुद्धा लिनियर इक्वेशन असतात, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलच असतात. एक सामायिक याचा अर्थ काय, तर ह्या दोन्ही इक्वेशन तुम्ही एकाबरोबर सोडवली तर त्यामध्ये तुम्हाला ह्या एक्स आणि वायच्या 2 किमती मिळेल, 2 किमती म्हणजे एक्सची एक किंमत मिळते आणि वायची एक किंमत मिळते. याचा अर्थ काय, तर एक्स आणि वायची काहीतरी ठराविक किंमत आहे आणि ती किंमत पुट केल्यानंतर तुम्हाला हे RHS इक्वल टू मिळणार आहे. ओके, समजते. याचा अर्थ एक सामायिक एक रेषीय समीकरण म्हणजे 2 जेव्हा लिनियर इक्वेशन एकत्र येतात त्यांना आपण एक सामायिक एक रेषीय समीकरण म्हणतो किंवा सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन असं म्हणतो. ही जर तुम्ही गणितीय प्रक्रियाने सोडवली तर तुम्हाला काही एक्स आणि वायच्या काही निश्चित किमती मिळतात. ओके, सो ही 2 इक्वेशन तिथे दिली आहेत बघा, 5x - 3y = 8 आणि 3x + y = 2. तर याच्यात एक्स आणि वायच्या ठराविक किमती मिळतील, हे ऑलरेडी सोडवलेली आहेत. फॉर एक्झाम्पल आपण बघूयात, इथं एक्सची किंमत 1 आहे आणि वायची किंमत -1 आहे. या 2 इक्वेशनमध्ये एक्सची किंमत 1 आहे आणि वायची किंमत आहे ती -1 आहे. ओके, ठीक आहे. तर हे जर तुम्ही ह्या एक्सची किंमत आणि वायची किंमत ह्याच्यात मिळाल तर LHS = RHS प्रूव्ह करता येतं. आपण चेक करूयात बघा, x = 1 आहे, सो x = 1 पुट केले की हे इक्वेशन बनेल 5 - 5 × 1. ओके, 5 × x आहे ना, सो 5 × 1 -3 × y म्हणजे 3 × -1. म्हटलंच तर इक्वेशन लिहितो मी, 5x - 3y = 8. सो यू विल गेट 5 × 1 -3 × -1 = 8. So 5 × 1 5 -3 × -1 + 3 = 8. So you will get LHS = RHS. Similarly ह्याच्यासाठी सुद्धा तेच असेल. So 3x + y = 2. So 3 × 1 plus y = -1. सॉरी, y किती आहे, -1 आहे ना, -1 = 2. सो 3 × 1 3 -1 = 2. 3 - 1 2 = 2. ओके, LHS = RHS. सो याला आपण सायमल्टेनियस इक्वेशन म्हणतो, म्हणजे एक्स आणि वायच्या काही ठराविक किमती असतात, त्या पुट केल्या की तुम्हाला दोन्ही इक्वेशन समान मिळू शकतात किंवा त्याच्या दोन्ही बाजू समान राहू शकतात. ओके, ठीक. सो अशी इक्वेशन आपल्याला आता सोडवायची आहेत आणि ह्या एक्स आणि वायच्या किमती दिलेल्या नसतात, तर त्या एक्स आणि वायच्या किमती आपल्याला मिळवायच्या असतात. सो यातली एक पद्धत आहे ज्याला आपण इलिमिनेशन मेथड म्हणतो.
ओके, ही जी मराठी मीडियमवाल्यांनी ते बुकमध्ये वगैरे बघून घ्या. सो इलिमिनेशन मेथड आहे ही आपण शिकलेलो आहोत 9th मध्ये. सो ह्याच्यात सोपं याचे कोएफिशियंट समान केले जातात. एक्स आणि वायचे कोएफिशियंट समान केले जातात बाय इक्वेटिंग इलिमिनेशन मेथड बाय इक्वेटिंग कोएफिशियंट्स ऑफ व्हेरिएबल असं म्हणतो. एक्स आणि वाय या दोघांपैकी एकाचं कोणाच तरी कोएफिशियंट समान केले जातात आणि त्याचं ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करून आपण ते सोडवतो. सेकंड मेथड आहे ते इलिमिनेशन बाय सबस्टिट्यूशन. इलिमिनेशन बाय ओके, एकाची किंमत कोणाची तरी मिळवायची. फॉर एक्झाम्पल तर 5x - 3y = 8 आहे आणि इकडं 3x + y = 2 आहे. सो yची किंमत मिळवणं सोपं आहे. y तिथंच ठेवा, एक 3x पलीकडं न्या, हे 2 3x पलीकडे गेले की -3x होईल. सो yची किंमत मिळाली तुम्हाला 2 - 3x आणि ही yची किंमत तुम्हाला याच्यात पुट करायची, या इक्वेशनमध्ये पुट करायची. यू विल गेट 5x - 3 आणि yची किंमत आहे 2 - 3x = 8. सो असं हे सोडवत गेलं की तुम्हाला इथे एक्सची किंमत मिळून जाईल आणि ती परत आहे त्या इक्वेशनमध्ये पुट करून yची किंमत मिळवायची. याला आपण इलिमिनेशन बाय सबस्टिट्यूशन म्हणतो. ओके, थर्ड तुम्ही ग्राफिकली सॉल्व करू शकता हे बाय ग्राफ्स ग्राफिकली. आणि फोर्थ क्रॅमर रूल एक आहे तो तुम्ही शिकाल. ओके, सो या 4 मेथड आहेत. या 4 मेथड थ्रू आपल्याला हे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन सॉल्व करायची. ओके, सो हे तुम्हाला समजलं असेल सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन म्हणजे नेमकं काय असतं ते. ओके, तर आता आपण त्याच्यावरचे जे सॉल्व्ड एक्झाम्पल आहेत ते सुरुवातीला सोडवूयात. ठीक आहे, ठीक आहे. तर सॉल्व्ड एक्झाम्पल सोडवूयात. पेज नंबर 2 वर आहेत. ओके, हो, पेन आणि वही तुमच्या हातात असेल. ठीक आहे, त्याप्रमाणे जसं मी सोडवेन ते पहिला सुरुवातीला बघून घ्या आणि ते झाल्यानंतर पॉज करून तुम्ही सोडवून टाका. ठीक, ठीक. सो पहिलं बघा, 5x - 3y = 8 आणि 3x + y = 2 असे दोन इक्वेशन आहेत. एकदा आपण इक्वेशन चेक करूयात. 5x - 3y = 8 आणि 3x + y = 2. ओके, इक्वेशन लिहिल्यानंतर चेक करा, कारण की ते एखादी चूक झाली असेल तर ती परत तशीच राहते आणि गणित तुमचं चुकतं. ठीक, सो पहिले इक्वेशन बरोबर आहेत का चेक करा. इक्वेशन अशी दोन आहेत, हे लिनियर इक्वेशनच आहेत. ओके, आपल्याला समजतं इथं व्हेरिएबल 2 आहेत, इंडेक्स 1 आहे त्याचं. सुरुवातीला काय करा, ही 2 इक्वेशन आहेत ती व्यवस्थित लिहून घ्या आणि त्याला नंबरिंग द्या. नंबरिंग म्हणजे काय बघा, 5x - 3y = 8 याला मी 1 म्हणतो. त्यानंतर 3x + y = 2 याला मी 2 आकडा देतो. असे 2 नंबर दिवेत. ओके, ठीक. असे 2 इक्वेशन आहेत, समजलं. तर ती या स्वरूपात पहिला लिहून घेतली. ax + by = c या फॉर्ममध्ये सुद्धा ही लिहिलीत बघा. कुठल्या फॉर्ममध्ये लिहिलीत, ax + by + c किंवा +c म्हणू शकतो. या फॉर्ममध्ये ॲक्च्युली हा त्याचा स्टँडर्ड फॉर्म आहे, पण ही इक्वेशन अशी लिहा, हा c आहे तो पलीकडे घ्या, x + by = c असं केलं तरी चालेल ते. ठीक आहे, सो या फॉर्ममध्ये ही लिहिलेली जी नॉर्मली आहेत ती, त्याला 2 बाजू पाहिजेत. एक राईट हँड साईड आणि एक लेफ्ट हँड साईड आहे. लेफ्ट हँड साईड, राईट हँड साईड अशी. ठीक, आता ही इक्वेशन कशी सॉल्व करायची बघा. नॉर्मली आपण इलिमिनेशन मेथडने सॉल्व करू शकतो. इलिमिनेशन मेथडमध्ये काय करतो बघा, तर याची बेरीज किंवा वजाबाकी करून आपण सोडवून टाकतो ते. ओके, पण हे करत असताना तुम्हाला काय चेक करणं गरजेचं आहे, कोइफिशियंट समान पाहिजेत. कुणाचे, व्हेरिएबलचे. एकतर एक्सचे कोएफिशियंट तरी समान पाहिजेत किंवा वायचे कोएफिशियंट तरी समान पाहिजेत. कुठल्या तरी एका व्हेरिएबलचे कोएफिशियंट समान पाहिजे. मग पहिला याचा कोएफिशियंट बघा 5 आहे, याचा कोएफिशियंट आहे 3. दोन्ही इक्वेशनसाठी याचा कोएफिशियंट 5 आहे, याचा एक कोएफिशियंट 3 आहे. याचा अर्थ कोएफिशियंट समान आहेत का, नाहीत. ओके, सो वायचे चेक करा. मग याचा कोएफिशियंट 3 आहे, -3 आहे आणि याचा कोएफिशियंट आहे 1 आहे. सो याचे सुद्धा कोएफिशियंट समान नाहीत. सो तुम्हाला कोणाचे तरी एकाचे कोएफिशियंट समान करावे लागतात. मग कोणाचे कोएफिशियंट समान कराल तुम्ही, समान कसं करायचं ते पण सांगतो तुम्हाला. बघा,
ज्याला कोएफिशियंट नाही ना त्याचे कोएफिशियंट समान करायला सोपं जातं. म्हणजे आता इथं कोएफिशियंट -3 आहे ना आणि इथं कोएफिशियंट नाही, तो नाही म्हणजे 1 आहे ॲक्च्युली, नाही म्हणजे आहे तिथं पण तो कोएफिशियंट 1 आहे. सो ज्याचा कोएफिशियंट 1 आहे त्याचं कोएफिशियंट समान करायला खरं तर सोपं असतं. ओके ठीक आहे. सो कसे समान करणार बघा, ह्याचा कोएफिशियंट किती आहे, -3 आहे. आपण नॉर्मली 3 पकडू, फक्त 3 आहे. सो इथं मला 3 ने गुणलं तर माझं म्हणजे हा y आहे, मी याला गुणिले 3 केलं तर काय बनेल माझं 3y बनेल, बरोबर. ओके याचा अर्थ याचा कोएफिशियंट 3y याचा कोएफिशियंट 3 होईल. याचाच अर्थ तुम्हाला जर या y चा कोएफिशियंट 3 करायचा असेल तर मला 3 ने गुणावं लागेल. मग मी फक्त y साठी 3 ने गुणू का, तर मला काय करावं लागेल, ह्या पूर्ण इक्वेशनला 3 ने गुणावं लागेल. समजतंय का बघा. कोएफिशियंट समान करताना पहिला हे बघा की एखाद्याचा कोएफिशियंट 1 आहे का, त्याचं करणं सोपं आहे ते खूप. ओके सो सिंपल काय करूया आपण, ह्या वायचं कोएफिशियंट 3 करून टाकू. त्यासाठी मला ह्या वायला 3 ने गुणलं पाहिजे, पण त्यासाठी मला पूर्ण इक्वेशनला 3 ने गुणावं लागेल. हे एक नियम व्यवस्थित लक्षात ठेव. सो आपल्याला काय करावं लागेल, इथं ह्या दुसऱ्या इक्वेशनला 3 ने गुणावं लागेल. सो मी असं म्हणतो मल्टिप्लाइंग इक्वेशन 2/3, 3 ने मल्टिप्लाय करून टाकू. ओके ठीक आहे. सो मल्टिप्लाय करून टाकूया इथं. सो इक्वेशन पहिला आहे ते हे कसं होईल, हां प्रत्येकाला आता हे त्या इक्वेशनला 3 ने गुणताना त्याच्या प्रत्येक पदाला 3 ने गुणायचं. पहिला 3x ला, सो 3 गुणिले 3x. सुरुवातीला मी हे पूर्ण डिटेलमध्ये स्टेप वाईज देतो, नंतर मात्र आपण थोड्याशा स्टेप कट केल्या तरी चालतील. सो 3 गुणिले 3x, त्यानंतर 3 गुणिले y, त्यानंतर 3 गुणिले 2. ओके सो प्रत्येक पदाला 3 ने गुणलं. सो 3 गुणिले 3, 3 त्रिक 9x आलं, अधिक 3 गुणिले y 3y आलं, आणि 3 गुणिले 2 6. ओके सो हे असं एक इक्वेशन बनलं. त्याला एक आकडा देऊयात आपण, त्याला 3 नंबर म्हणू. ओके सो बघा आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 यामध्ये y चे कोएफिशियंट समान आले. ओके याचं 3 आलं आणि याचं पण 3 आलं. याचा अर्थ आता आपण त्याच्यात काहीतरी क्रिया करू शकतो, पण ही क्रिया करताना आता आपल्याला त्याचे चिन्ह बघणं सुद्धा गरजेचं. हां सो ज्याचे कोएफिशियंट समान आले, कुणाचे कोएफिशियंट समान आले, y चे. कुठल्या इक्वेशनसाठी, 1 आणि 3 साठी y चे कोएफिशियंट समान आले. सो त्याचे चिन्ह बघा, ह्याचं चिन्ह मायनस आहे, याचं चिन्ह प्लस. सो जेव्हा एक कोएफिशियंट समान येऊन त्याचे चिन्ह जर वेगवेगळे असेल तर सिंपल त्याची ॲडिशन करा. काय करा, त्याची ॲडिशन. सायमल्टेनियस इक्वेशनमध्ये जेव्हा चिन्ह वेगवेगळे असतील कोएफिशियंटची तर त्याची सरळ ॲडिशन करायचं. ओके ठीक आहे. म्हणजेच या दोन समीकरणाची आपल्याला बेरीज करावी लागेल. ओके ठीक. सो आपण बेरीज करूयात. कुठल्या ह्याची बेरीज करायची, जे 1 आणि 3 ची. 1 आणि 3 ची का, तर आपल्याला गणितीय क्रिया करण्यासाठी सायमल्टेनियस इक्वेशनची तुम्हाला कोएफिशियंट समान असणं गरजेचं आहे. तर ते झाले 1 आणि 3 साठी. आता याचे आपण काय करून टाकू, बेरीज करून टाकू. सो इथं लिहितो मी ॲडिंग इक्वेशन 1 अँड. ओके सो 1 आणि 3 ची बेरीज करूयात आपण. चला एक पहिले इक्वेशन लिहून घ्या, 5x - 3y = 8. आता ही लिनियरली म्हणजे असं आडवं लिहून सुद्धा बेरीज करू शकता. म्हणजे LHS मध्ये मिळवायचं, RHS मध्ये मिळवायचं. आणखी दुसरी म्हणजे हे एकाखाली एक मांडून बेरीज करू शकता. प्लस इकडं 3x + y प्लस आपल्याला हे लिहावं लागेल ना. सो 9x + 3y = 6. ठीक आहे. सो ह्याची बेरीज करून टाका. एक्सला एक्स कोएफिशियंट जो आहे किंवा एक्स व्हेरिएबल आहे त्याच्यात त्याची ॲडिशन एक्स व्हेरिएबलचीच होईल ना. सो 5x + 9x 9 × 5 = 14x झाले हे. ओके ठीक. त्यानंतर हे +3y ला -3y ला +3y कॅन्सल होईल. ओके सो -3y ला +3y गेला, हे 0 झालं, +0 लिहून टाका इथं वाटलंच तर. आणि 8 आणि 6 हे आलं 14. 8 आणि 6 14. 8 अधिक 6 14. सो इक्वेशन म्हणलं 14x = 14. सो यू विल गेट x = 14 / 14. सो 14 × 1 = 14. यू विल गेट युअर आन्सर
x इज इक्वल टू 1. ओके, सो सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे, डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, ते व्यवस्थित चेक कर. सो x इज इक्वल टू 1 ही किंमत मिळाली. आता ही जी किंमत आहे ही यातल्या कोणत्याही एका सोप्या इक्वेशनमध्ये तुम्ही पुट करून y ची किंमत मिळवू शकता. सो सोप्या इक्वेशन मला 2 दिसतंय बघा, 3x प्लस वाय इज इक्वल टू 2. सो या दोनमध्ये सुद्धा पुट करू शकता. जरी आपण ते बदललं असेल तरी ते इक्वेशन वापरू शकतो. सो पुट करा, पुट x इज इक्वल टू 1 in equation 2. सो वी गेट, सो आपल्याला काय मिळेल बघा, पहिला इक्वेशन लिहून घ्या वाटलंच तर, 3x प्लस वाय इज इक्वल टू 2. सो 3 इंटू x इज वॉट 1 हियर प्लस वाय इज इक्वल टू 2. सो तुम्हाला किंमत मिळून जाईल 3 गुणिले x ची किंमत टाकली 1. ओके, सो 3 गुणिले 1, 3 1 जा 3 प्लस y इज इक्वल टू 2. सो y इज इक्वल टू 2. हे 3 y तिथंच ठेवा, 3 पलीकडे न्या. सो यू विल गेट -3. सो y विल बी 2 - 3. ओके, लहानातनं मोठी संख्या वजा करायची. इथं सरळ एक सिंपल नियम सांगतो तुम्हाला, त्याची चिन्ह बघायची. ह्याचं चिन्ह काय आहे, प्लस आहे, ह्याचं चिन्ह मायनस आहे. सो वेगवेगळी चिन्ह असेल तर वजाबाकी करून मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. सो सरळ वजाबाकी करा, 3 2 गेला, 1 राहिला आणि मोठी संख्या आहे वजा, त्यामुळे त्याचं चिन्ह वजा. ओके, सो वेगवेगळी चिन्ह असतील तर काय करणार, सरळ वजाबाकी करून मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. ओके, सो y इज इक्वल टू तुम्हाला आन्सर मिळालं -1. सो असे दोन आन्सर मिळाले, त्याला राऊंड करून घेतलेलाच आहे आपण, किंवा आपण लास्टला सोल्युशन म्हणून लिहू शकतो. देअरफॉर सोल्युशन फॉर इक्वेशन इज, ओके, सोल्युशन फॉर इक्वेशन इज x, y इज इक्वल टू, x किती आहे तुमचा 1 आणि y आहे -. ओके, सो असं हे सोल्युशन आपण इलिमिनेशन मेथडने सोडवू शकतो, किंवा तुम्ही सेकंड मेथड सुद्धा अप्लाय करू शकता. पण मी सांगतो तुम्हाला, तुम्ही ह्या इलिमिनेशन मेथडने सोडवा. सेकंड मेथड पण सोपी आहे. ओके, पण कधी कधी थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. सो मेथड 2 काय आहे बघा, पहिला इक्वेशन व्यवस्थित लिहून घ्या. ऑलरेडी आपण लिहून घेतलेले आहेत, मी काय परत आता ते लिहित नाही इक्वेशन. मी आता मेथड 2 मध्ये काय करतो, y ची किंमत काढून घेतो. ओके, सो हियर दुसरं इक्वेशन सोपं आहे, त्याच्यात y चा कोएफिशियंट इथं 1 आहे, तो y ची किंमत इझिली निघेल मला. सो हे इक्वेशन लिहून घ्या पहिला, 3x प्लस वाय इज इक्वल टू 2. सो y इज इक्वल टू, सेकंड मेथड आहे ती नाही लिहिली तरी चालेल, त्याला लिहावी वाटेल त्यांना लिहा. सो y इज इक्वल टू 2 मायनस 3x. ओके, सो ही एक किंमत मिळाली. सो याला मी इथं सपोज 3 आकडा दिला, याच्यासाठी हे पहिलं होतं, हे दुसरं होतं, त्यानंतर हे काढलं. ठीक, सो 3 आकडा दिला. आता ही जी किंमत आहे ती पहिल्यामध्ये पुट करायची. ओके, सो पुट व्हॅल्यू ऑफ, किंवा पुटिंग म्हणा, पुटिंग व्हॅल्यू ऑफ 3 इन इक्वेशन 1. ओके, 1 मध्ये पुट करू. पहिला 1 इक्वेशन लिहून घ्या, 5x मायनस 3y इज इक्वल टू 8. 5x मायनस 3y इज इक्वल टू 8. सो 5x ॲज इट इज मायनस 3, y ची किंमत आहे 2 मायनस 3x इज इक्वल टू 8. y च्या जागेवर त्याची किंमत पुट केली. सो 5x मायनस मल्टिप्लिकेशन करा, 3 इंटू 2 6, और माइनस 3 इंटू 2 माइनस 6 आलं, माइनस माइनस प्लस 3 इंटू 3 9x इज इक्वल टू 8 आलं. ओके, सो नाव 5x प्लस 9x यू विल गेट 14x, आणि हे -6 पलीकडे नेऊ आता आपण. सो इट विल बिकम +6. बघा काय केलं, 5x अधिक 9x आले 14x, वजा 6 पलीकडे नेलं अधिक. सो 14x बरोबर 8 आणि 6 किती आले तुमचे 14. सो x विल बी 14 डिवायडेड बाय 14. सो x इज इक्वल टू 1. ओके, ठीक आहे.
नाव सिमिलरली याच्यात जे हे केलं तेच. ओके, सो हीच स्टेप परत कुठे येणार आहे, इथं. कळलं. यानंतरची कुठली स्टेप आहे तुमची, ही पुट. ही काय मी आता लिहित नाही. सो यानंतर तुम्हाला काय लिहावं लागेल, हे. सो पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 2 मध्ये पुट करू आपण, हे दोन इक्वेशन मध्ये पुट करू. सो मेथड 2 सुद्धा सोपे आहे, एलिमिनेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड असं म्हणतो. पण तुम्ही 10वीला आत्ता हीच मेथड फॉलो करा. या मेथडने जी काय सगळी गणित आहेत ते तुम्हाला सोडवावी लागते. ठीक आहे. ओके, तर हे पॉज करून व्यवस्थित लिहून घ्या, नंतर आपण सेकंड प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात. ठीक आहे. आता सॉल्व मधलं सेकंड एक्झाम्पल आहे बघा. 3x + 2y = 29 and 5x - y = 80. ओके, सो अशी दोन इक्वेशन आहेत आणि हा ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे, सॉल्व मधला आहे. हे ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन सुद्धा व्यवस्थित करायचे, हे सुद्धा क्वेश्चन असतात तुम्हाला. ओके, तर सोपा हे सायमल्टेनियस इक्वेशन आहेत, इलिमिनेशन मेथडने सॉल्व करायचे आहेत. फक्त रिकाम्या जागा तुम्हाला इथं भरायच्या. सोपा. दोन इक्वेशन आहेत 1 आणि 2. यांनी काय केलं, वायचं कोएफिशियंट समान केलं. मग सांगितलं तसं, ज्याचा कोएफिशियंट 1 आहे त्याचं कोएफिशियंट समान करायला सोपं जातं तुम्हाला. सो इथं वायचा 1 आहे, इथं 2 आहे. सो हा 1चं 2 करायला सोपं आहे तुम्हाला. सो मल्टिप्लिकेशन इक्वेशन और मल्टिप्लाइंग इक्वेशन 2/2. दुसऱ्या इक्वेशनला 2ने गुणूयात आपण. सो 5x गुणिले 2. आता ह्या पूर्ण इक्वेशनला वायचं कोएफिशियंट जर 2 करायचं असेल तर पूर्ण इक्वेशनला गुणावं लागेल. सो 2ने गुणा, त्यानंतर y गुणिले 2 आणि 18 गुणिले 2. ओके, ठीक. सो 5x गुणिले 2 10x येणार, मायनस y × 2 2y येणार आणि 18 × 2 36. ओके, नेक्स्ट 3x प्लस काय करायचं आहे, आता इक्वेशनचे कोएफिशियंट समान झाले yचे. सो त्याचे ॲडिशन करायचे, चिन्ह वेगवेगळे आहेत बघा. सो ॲडिशन केली इक्वेशन 1 आणि 3ची. सो 3x + 2y = 29 पहिलं लिहिलं. त्यानंतर तिसरं आहे तुमचं 10x - 2y = हे किती आलं, 36. ओके, सो 2yला ह्या +2yला हे -2y कॅन्सल होईल, इथं 0 आलं आणि 10 + 3 13 x आले. ओके, त्यानंतर 29 आणि 36ची बेरीज. सो 9 × 6 15, चला 1 3 आणि 3 6 65. ओके, सो तुम्हाला माहिती आहे. सो x = 65 / 13 राहील, म्हणजे 13×5 = 65. 65 इथं काय, इथे एक मधली स्टेप काय येणार आहे, 65 / 13 = x अशी. ओके, सो 13×5 = 65, 5चा भाग लागेल, उत्तर येईल तुमचं 5. किंवा इथे याच्यावरून समजते तुम्हाला. सो ही व्हॅल्यू पुट करा इक्वेशन 1 मध्ये. इक्वेशन 1 हे आहे तुमचं. सो पहिलं इक्वेशन लिहून घेतलं, त्यानंतर इक्वेशन 2 मध्ये पुट केली तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. पण हे इक्वेशन 1 ॲडिशन सोपं वाटतं तुम्हाला. सो xच्या ठिकाणी 5 पुट करू आपण. सो 5 3 हे आलं 15. सो इकडं आलं 2y तसंच ठेवा, बाकी सगळं पलीकडं न्या. 29 - 15, 29 15 गेले, 9 5 गेले, 4 राहिले, 14 आले. सो y = परत 2 इकडे जाणार भागाकारात, 14 भागिले 2 7 आलं हे. ओके, सो तुम्हाला आन्सर मिळाली. x = मिळाला तुम्हाला, x किती मिळाला 5, x 5 आणि y किती मिळाला, y मिळाला 7. ओके, तर अशा पद्धतीने ही ॲक्टिव्हिटी सॉल्व करायची आहे. सो पॉज करून हे तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. पुस्तकात लिहिलं तिथं कंप्लीट केली तरी चालेल, पण वहीत सुद्धा ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट कर. ठीक आहे, समजलं. ठीक आहे. सो हे लास्ट सॉल्वमधलं एक्झाम्पल आहे बघा, पेज नंबर 3 वरचं एक्झाम्पल आहे. तर हे कसं सॉल्व करायचं, अगदी सोप्या पद्धतीचं एक्झाम्पल आहे आणि हे बघितलं ना तुम्हाला समजून येईल. तर याच्यात एक ठराविक प्रोसिजर आहे, ती फॉलो करावी लागते आपल्याला. सो पहिलं आपण ते इक्वेशन लिहून घेऊयात. 15x + 17y = 21 आणि याला एक आकडा टाकू. त्यानंतर दुसरा आहे 17x + 15y = 11. हे दुसरं इक्वेशन. ओके, सो पहिलं आणि दुसरं इक्वेशन जर तुम्ही बघितलं बारकाईनं तर तुम्हाला कळेल इथं कोएफिशियंटचे इंटरचेंजिंग झाले. इंटरचेंजिंग म्हणजे काय, एक्सचं कोएफिशियंट वायला आलं आणि वायचं कोएफिशियंट एक्सला आलं. अशा वेळी सोडवून तर खूप सोपं असतं. म्हणजे याची ॲडिशन करायची एकदा, त्यानंतर सबट्रॅक्शन करायचं आणि त्यानंतर परत ॲडिशन करायची. सोपी पद्धत आहे बघा.
पहिला आपण याचं काय करायचं, ॲडिशन सांगितलं. कधी, जेव्हा कोएफिशियंट इंटरचेंज झालेले असतील तेव्हा. ओके, सो पहिला यांची करा ॲडिशन. सो इथं लिहितो मी ॲडिंग इक्वेशन 1 and 2. सो पहिला आणि दुसरे इक्वेशन ॲड करूयात. ओके, सो ॲड करा 15x प्लस 17y इज इक्वल टू 21 प्लस 17x प्लस 15y इज इक्वल टू 11. ओके, सो 15 अधिक 17 32x अधिक 17 अधिक 15 अगेन 32y 32y आणि 21 आणि 11 32. ओके, सो 32 याच्यातून कॉमन निघेल. सो आतमध्ये राहिलं इकडे एक्स राहिला, इकडे राहिला वाय इज इक्वल टू 30. ओके, सो कॉमन काढता येतं प्रत्येकाला. 32 इथं कॉमन आहे. सो या दोघातनं 32 कॉमन काढलं. सो यातनं 32 बाहेर आलं की एक्स राहिला, प्लस यातनं 32 बाहेर आलं की वाय राहिला. सो हे 32 परत इकडे छेदात राहील. सो एक्स प्लस वाय विल बी 32 डिवायडेड बाय 32. 32 1 जा 32. सो एक्स प्लस वाय मिळेल तुम्हाला 1. ओके, सो हे एक इक्वेशन मिळेल तुम्हाला. याला मी अगेन ह्याला तिसरा आकडा देतो. ओके, नाव आता ॲडिंग झालं त्यानंतर सबट्रॅक्शन करायचं त्यांचं. सो सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2. ओके, सो पहिलं जे इक्वेशन आहे ते दुसऱ्यातून वजा करू का, तर सॉरी दुसरे इक्वेशन पहिल्यातून वजा करू आपण. 2 from 1. ओके, कळालं, कारण की हे थोडंसं तुम्हाला लहान वाटतं. सो दुसरं इक्वेशन लहानातनं सॉरी मोठ्यातनं लहान संख्या वजा करू, तसं मोठ्यातनं लहान इक्वेशन वजा करू, हे थोडंसं लहान वाटतं. सो बघा इथं काय होईल, दुसरं पहिल्यातून. सो पहिलं लिहावं लागेल आधी 15x अधिक 17y बरोबर 21 वजा 17x अधिक 15y बरोबर 11. ओके, सो कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असेल तर चिन्ह बदलायची. हे अधिकचं वजा होईल, हे अधिकचं वजा होईल, हे अधिकचं वजा होईल. सो 15x वजा 17 अधिक 15. ओके, सांगितलं चिन्ह वेगळे असतील तर वजाबाकी करून मोठ्या संख्येत चिन्ह. सो 17तनं 15 वजा करा, सरळ राहिले 2 आणि मोठी संख्या आहे 17, त्यामुळे हे झालं -2x आलं. ओके, 17 वजा 15 से सिंपल आहे, अधिक 2y आणि इकडे राहिले 21तनं 11 गेले, किती राहिले 10 राहिले. ओके, ठीक आहे. सो इथं कॉमन निघेल बघा, इथं काय कॉमन निघेल तुमचं, सपोज -2 कॉमन काढतो मी. काय कॉमन काढतो बाहेर, -2 काढण्यापेक्षा एक काम करूया, काय कॉमन काढूया, 2 कॉमन काढू फक्त. सो 2 कॉमन काढलं, आतमध्ये राहील -x प्लस वाय इज इक्वल टू 10. फक्त 2 कॉमन काढलं. ओके, 2 कॉमन काढलं की बाहेर काय राहील, आतमध्ये राहील हे -x चिन्ह असं इथल्या अधिक y बरोबर 10. सो हे -x प्लस वाय इज इक्वल टू 10 डिवायडेड बाय 2. सो यू विल गेट -x प्लस वाय आणि 75. ओके, हे असं इक्वेशन मिळेल तुम्हाला. अजून दुसरं वेगळं इक्वेशन सुद्धा मिळू शकतं तुम्हाला. असं मिळू शकतं, हे x मायनस वाय इज इक्वल टू -5 असं सुद्धा इक्वेशन मिळू शकतं. ओके, ठीक आहे. ते कधी मिळेल, जेव्हा तुम्ही पहिलं इक्वेशन दुसऱ्या इक्वेशनमधून वजा कराल. ओके, असं सुद्धा चालू शकतं, या पद्धतीनं सुद्धा सोडवू शकतं. याला आपण 4 आकडा देऊयात. ओके, आता तिसरं आणि चौथं इक्वेशन बघा, तुम्हाला एक्सचे कोएफिशियंट समान आहेत आणि त्याची चिन्ह वेगवेगळी पण आहेत, त्यामुळे आपण सगळं काय करू, ॲडिशन, किंवा इथं वेगळं काय बघायची गरज नाही. ॲडिशन, सबट्रॅक्शन आणि ॲडिशन ह्या 3 स्टेप फॉलो करायचे. फक्त इथं चिन्हात फक्त थोडासा घोळ करू नका, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. हे फक्त 2 बाहेर काढा, म्हणजे हे वजा x अधिक y राहील. सो वजा x अधिक y तसंच ठेवा. हे दोन्ही याला कंसात घ्या, हे दोन्ही इकडे छेदात न्या, 5 येईल. ठीक. सो आता नेक्स्ट, नाव लास्ट स्टेप ॲडिशन अगेन. पण ॲडिशन करताना ही जी 2 नवीन इक्वेशन मिळाले त्याची करायची. ॲडिंग इक्वेशन 3 and 4. ओके, तिसऱ्याचं चौथ्याचं ॲडिशन करा. सो x प्लस वाय इज इक्वल टू 1
आणि दुसरा आहे -x + y = 5. ह्या दोघांची करायची आपल्याला ॲडिशन. सो +x ला -x कॅन्सल होईल तर तुम्हाला 0 मिळेल. +y +1y + 1y किती आले +2y आले. सो हा 1 अधिक 1 2 आणि 5 आणि 1 6. सो 2y = 6. सो y विल बी 6 / 2. सो y विल बी हे किती आले 3 आले. सो यू विल गेट y = 3 हियर. ओके समजलं. सो y = तुम्हाला काय किंमत मिळेल 3 अशी किंमत मिळेल. सो ही कुठल्या तरी एका इक्वेशनमध्ये पुट करा. हे इक्वेशन सोपं वाटतं तुम्हाला थर्ड. सो पुटिंग y = 3 इन इक्वेशन. ओके सो पुट करा. सो पहिले इक्वेशन लिहून घ्या. x + y = 1. सो x + y किती आहे 3 = 1. सो x = 1 - 3. सो x विल बी -2. ओके सो अधिक वजा चिन्ह वेगळं चिन्ह आहे. वेगळे चिन्ह असतील तर भिन्न चिन्ह असतील तर वजाबाकी करून मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. 3 1 वजा केले 2 मोठी संख्या 3. ओके सो असे 2 तुम्हाला आन्सर मिळाले. सो देअरफॉर सोल्युशन इज x, y = x - 2y. ओके सो अशा पद्धतीनं तुम्हाला हे सोडवावं लागेल. समजतंय. ठीक आहे आपण आन्सर चेक करूयात. -2 3 बरोबर आहे. सो या पद्धतीने सोडवायचं. बघा जेव्हा कोएफिशियंट इंटरचेंज झाले असतील तेव्हा काय करायचं सिम्पली ॲडिशन सबट्रॅक्शन आणि ॲडिशन अशी 3 स्टेप करायच्या. बाकी काय करायचं. सो पॉज करून हे व्यवस्थित लिहून घ्या. आता हे तुमचे सॉल्व एक्झाम्पल झालेले आहेत. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा नेक्स्ट लेक्चरला आपण तुमचे एक्झरसाइज सॉल्व करायला घेऊयात. ओके सो तुर्तास धन्यवाद. सो हे तुमच्या मित्रांना वगैरे सुद्धा हा व्हिडिओ शेअर करू शकता. बाकी जो चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा आणि डाऊट्स काय असतील तर ते कमेंटमध्ये घ्या किंवा आपल्या ग्रुपवर टाकले तरी चालतील. ठीक आहे.